आपण हडसर गावामध्ये आहोत. खरं तर हडसर गावाच्या रोडच्या लगत हे 2-4 घर आहेत. ही जी आता ही आपण पाहतोय ही जी फट पडले ही जलजीवन योजनेच्या ठेकेदारांनी खोदाई केल्यामुळे इथं पाईपलाईन गाडली, इथं खोदलं आणि त्या खोदल्यामुळे हे पाणी खाली मुरालं आणि नंतर खाली भेगा पडलं. हडसर किल्ले, या हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं हे हडसर गाव. आता वर जर पाहिलं ना सर्कल साहेब, हे टोटल माशाळे. हे थोडं जरी 10 फूट खाली सरलं तरी हे संपूर्ण हा मातीचा भाग खाली सरकला तर माळींना कशी दुर्घटना झाली जबरदस्त, याच्यापेक्षा हे नाकारता येणार नाही. पाऊस जर थांबला नाही तर अशा प्रकारचं हा धोका टळू शकतो. माळींसारखी दुर्घटना नको व्हायला असं मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि जे हे PWच्या अधिकाऱ्यांनी ज्या संरक्षण भिंती जिथं घरं नाही, जिथं गाव नाही, तिथं बांधलेत. शेतामध्ये शेजारी कोटमोडला बांधले, तिकडे तळमाचे असेल, तिकडे वर चावण, अनेक ठिकाणी बांधलेत. म्हणून ही पाईपलाईनीमुळं हे अडचणीत बघू शकता आपण. पाईपलाईन ज्या जलजीवन योजनेने ज्या मूर्ख ठेकेदारांनी लाईन खोदली तर याच्यामुळं हे असं धोक्याची पातळी निर्माण झाले. आपण या पाईपलाईनीमुळं तिकडे कशा भेगा पडल्या ते आपण बघूया. हे बघा ही पाईपलाईन बघी, बोगस पाईपलाईन आहे. फुटके पाईप इथे लावलेत, फुटके पाईप. एवढ्या कोटी रुपयाची जलजीवन योजना झाली ती पाण्यात गेली. पाण्यात थेंब न आला पण मात्र आता गावाला धोका करून गेलेली. पियाला पाणी द्यायचं इथं माणसांच्या जीव भिजले. बघा ही वरती नळवंडी बघ बरं, नळीतून जळ खाली आणि पाणी पुरवलं. हे सगळी घरं खाली धोके. साहेब मला एक करायची ऐका, एक अजून बरी आहे आम्हाला जर थोडी म्हणजे थोडी नाही ताडपत्र्यांची व्यवस्था जर केली, पाणी याच्यात पाणी नाही गेला ना हे खाली खाली सरणार नाही. पण हे केलं ना गटारात पाणी काढून द्यायचं. ताडपत्रे टाकले ना तर हे पाणी खाली मुरणार नाही, म्हणजे खाली जाणार नाही. उद्याच्या उद्या करू. मी लगेच बोलतो. आपत्यावरच मधून आहे ना एक 5-10 ताडपत्रे आले ना तर हे इथं पाणी मुरणार नाही. पाणी म्हणजे ही तर सध्या एक पर्याय चांगले म्हणजे नाही, कारण चांगला याच्यात पाणी गेला नाही ना का हे सरणार नाही. याच्यात पाणी गेलं तरच ते सरळ. सरामध्ये असं कागद टाकला ना पाणी आदलाच जाईल. हा ते सर्कल साहेब हे बघा याच्यामध्ये ना पाणी पाणी इथं जर टाकलं ना याच्यात पाणी नाही ना मुराला, असंच राहायचे. साहेब बाबा हे बारीक बारीक मुलं घेऊन या ठिकाणी येणार राहायचे. महिला मंडळाची मागणी आहे तात्पुरती व्यवस्था तुम्ही जर केली नाही तर ही पोरं घेऊन आम्ही तुमच्या तहसीलदारच्या उपोषणाला बसू. आम्ही सोडणार नाही. या बारीक पोरांनी काय केलंय, लहान लहान मुलं मोठे जीव घालून करतात. आम्ही या ठिकाणी या अशा प्रकारचं या लहान बाळांना इथं बारीक बारीक मुलं घेऊन अशा प्रकारचं इथं यांना हे झालेलं आहे. तरी आपण तात्काळ इथं उद्याच्या उद्या आम्हाला व्यवस्था करा. आणि महिला मंडळी आजचा दिवस इथं थांबायचं नाही, तुम्ही तिकडे राहा. दिवसा ठीक आहे. तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठी. तुम्ही अजिबात इकून झाला. आता 2 महिन्याची बाळातीने ती त्या गंगाराम साहेबाच्या इथे नेऊन ठेवली. किती महिन्याचे? 2 महिने. अरे बापरे, मग तिला हे बघा आपण हडसर गावामध्ये आहोत. आता आम्ही उंट्या खडकला राहतो पाहिला तोच पोटे वेगळे. पण हडसर गावाच्या या वस्तीला सुद्धा म्हणजे हडसर गावाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. जसं माळीला दुर्घटना झाली, ज्या टायमाला सर्कल साहेब माळीला दुर्घटना अख्खं गाव असलं सगळ्यात आधी पोचणार मी कार्यकर्ते. पाण्यापेक्षा भयानक भयानक काय नाही. वरताच्या मंदिर बघतो ना अख्खा हे माती आहे. सर्कल खाली ते संरक्षण भिंतीची गरज आहे. तात्पुरतं मी काय करतो तहसीलदारांना सांगून ना याच्यावर ताडपत्री टाकलं साहेब, पाणी नाही गेला.
हे बेग आहेत ना, याच्यावर पाणी टाकलं ना, याच्यावर पाणी गेलं ना, ते खाली बुडलं. खाली करा ना. ठीक आहे, सरकारच्या नका काय जेव्हा तुम्हाला इथं लगेच मला सांगा तुम्ही इथं. बरं का आता यांची व्यवस्था आपण शाळेमध्ये केलेली आहे आणि अंगणवाडीला केलेली आहे, परंतु अजून उद्या पण आपण यांचे ग्रामपंचायतीमार्फत ताटपत्री पण देण्याची त्यांची व्यवस्था करू. त्यांची ग्रामस्थाची मागणी आहे. त्याप्रमाणे आपण त्यांना ग्रामपंचायतीला पत्र उद्याच्या उद्या नियोजन करू. आणि याच्याबरोबर इथं कोणी झोपू नये. या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी कोणी झोपू नये आमची विनंती आहे. आपण केलेल्या तिथे व्यवस्थित ठिकाणी तिथे जावं आणि त्याच्या आपण त्यांना आपण व्यवस्था केलेली पण आहे. व्यवस्था म्हणजे उद्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. पाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आपत्ती व्यवस्थेमधून सगळे अवं हेलिकॉप्टरनं अन्नदान करतात. हे आमचं पश्चिम भाग आहे, आमची पेस आहे. त्याच्यामुळे आपण शाळेमध्ये आपण त्यांची या व्यवस्था टायमाला पाण्यामध्ये पुरात लोक अडकतात, त्यांना हेलिकॉप्टर नेऊन त्यांची व्यवस्था करतात. आम्हाला काही हेलिकॉप्टरची गरज नाही, आम्ही रानटी माणसं आहेत. पण आमची इथं ताडपत्री किरकोळ मागणी आहे. तुमच्या मनात ताडपत्रीला काय फरक पडेल? ताडपत्रीला पाणी नाही घालणार नाही. फरक पडणार. हा. ताडपत्रीला पाणी आहे ना, दोन साईडला काढून द्यायचं, या साईडला त्या साईड, आणि या गटारात छोटा कागद टाकला ना, खाली जाणार. हो. आणि ते खाली जाईल, बाजारणार नाही. हे एक पर्याय चांगला म्हणजे. ठीक आहे, तात्पुरती मलमपट्टी म्हणून धनाजी पाटील पैलवान आणि गावकऱ्यांनी चांगला मार्ग काढलाय आपल्या गावठी भाषेत. या बॅगांवर जर ताडपत्री टाकली ते पाणी खाली मुरणार नाही, तात्पुरतं आपला होऊ शकतो. आणि काही स्वरूपी जर करायचं असेल तर पुढच्या वर्षी संरक्षण भिंतीसाठी या गावाला घेऊन मी वरपर्यंत भांडेल आणि व्यवस्था करीन. एवढं मी गावकऱ्यांना म्हणतो. तुम्ही घाबरू नका, हे वादळ तुमच्या पाठीचे. धन्यवाद, काळजी घ्या.